नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजची मापं कशी काढायची. ठीक आहे. तर हे बघा, हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज. तर तुमचं मापाचं ब्लाऊज कितीही मोठं असू दे किंवा कितीही छोटं असू दे, त्याला फरक पडत नाही. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बेसिक महत्त्वाचं पक्क पाहिजे. ठीक आहे. बेसिक जर तुमचं पक्क असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर बघा, ब्लाऊजून मापं कसे काढायचे अगदी आपण पॉईंट टू पॉईंट माहिती बघणार आहोत मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला कुठे व्हिडिओमध्ये अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे. तर बघा, आपले जे मापं काढायच्या आधी आपल्याला जे मेजरमेंट लागतं ते सर्वात आधी आपण इथे बघून घेऊयात. हे बघा, सर्वात आधी ब्लाऊजची उंची, शोल्डर, मागचा गळा, साईज, कमर, पुढचा गळा, बाहीची उंची आणि दंडगेर. ठीक आहे. एवढे मार्जिन आपल्याला पाहिजे. जेव्हा ब्लाऊजची कटिंग करायची असते आपल्याला, तर एवढं मेजरमेंट आपल्याला लागतंच, तेव्हाच आपली ब्लाऊजची कटिंग होऊ शकते. ठीक आहे. चला तर आपण आता बघूयात ब्लाऊजून कसे मापं काढायची. ठीक आहे. सर्वात आधी हे सध्या थोड्या वेळासाठी ठेवून देऊ बाजूला आपण. हे बघा, आता इथे मी घेतलेला आहे ब्लाऊज मापासाठी. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज मापासाठी घेता तेव्हा विचारायचं आहे तुमचं मापाचं ब्लाऊज बरोबर आहे का. कारण की जेणेकरून कोणाचं शोल्डर उतरतो, कोणाचं हे बघा इथे काखेमध्ये झोळ असतो, ते जसं तुमचं कस्टमरचं ब्लाऊज असणार तसंच ते तयार होणार. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा पॉईंट कस्टमरला व्यवस्थित बोलून विचारून घ्यायचा आहे ब्लाऊज. जर त्याच्यामध्ये काही अडचण आलं तर ते तुम्ही क्लिअर करून त्या पद्धतीने मापं घ्यायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी काय करायचं असते, आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते. तर बटन लावून घेतले मी आणि पाठीमागच्या भागातून ब्लाऊज ठेवून घ्यायचं आणि ब्लाऊजची उंची मोजायची. तर बघा मैत्रिणींनो, ब्लाऊजची उंची कशी मोजायची हे बघा. बरोबर जिथून आपलं शोल्डर जॉईंट आहे तिथे बरोबर असा टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची मोजायची. ठीक आहे. आता इथे बघा, आपली ब्लाऊजची उंची किती आलेली आहे, 12.5 इंच आणि 1 लाईन. ठीक आहे. तर अशी उंची नाही मोजायची. जेव्हा कधी तुम्ही ब्लाऊजची उंची मोजता असं हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे. हे बघा, आता इथे किती आलेली आहे, 13 इंच. बघा, इथे 3 लाईन उंची शिल्लक भरलेली आहे असं फक्त ब्लाऊज ओढल्याने. तर जेव्हा तुम्ही ब्लाऊजची उंची मोजता मैत्रिणींनो, तेव्हा काय करायचं, असं हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचं आणि ती जेवढी उंची येईल तेवढी तुमची आहे. ठीक आहे. तर आता बघा, आता इथे उंची लिहून घेऊ सर्वात आधी आपण. आपल्याला तयार उंची किती पाहिजे, 13 इंच. त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं. तर कंपल्सरी आपल्याला इथे उंची घ्यायची आहे 14 इंच. ठीक आहे. म्हणजे बघा, आपल्याला जेव्हा आपण कटिंग करताना 14 इंच उंची घेऊ आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला एवढीच उंची भेटणार आहे, म्हणजे 13 इंच. ठीक आहे. तर चला, तर आता शोल्डर मोजायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा, शोल्डर मोजण्याच्या आधी बघा एक पॉईंट, आता आपण पाठीमागच्या भागातून ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे सांगते तुम्हाला काय, आता पाठीमागच्या भागाचा लगेचच इथे गळा मोजून घ्यायचा, म्हणजे परत आपल्याला पाठीमागचं मार्जिन मोजायचं गरज पडत नाही. ठीक आहे. तर आता शोल्डरवर ठेवायचा आपला असा टेप आणि गळा मोजायचा. इथे बघा, हे बघा 9 इंच आणि 2 लाईन आपला इथे गळा आलेला आहे. ठीक आहे. पाठीमागचा गळा हे बघा 9 इंच आणि 2 लाईन. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. 9.5 इंच आणि 2 लाईन येईल आपला. ठीक आहे. 9.5 इंच आणि 2 लाईन. जेव्हा आपण गळा कटिंग करतो, गळा वाढवताना अर्धा इंच मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अर्धा इंच गळा वाढवून घेसाल तेव्हाच तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला 9 इंच आणि 2 लाईन भेटेल. ठीक आहे. आता बघा, हा झालेला आहे आपला गळा मोजून. आता असंच ब्लाऊज सरकं करून घ्यायचं. आता मोजायचं शोल्डर. हे बघा, महत्त्वाचा पॉईंट बघा मैत्रिणींनो, शोल्डर मोजताना तुमचं ब्लाऊज व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. हे बघा, असं निमुळतं सुद्धा ठेवायचं नाही आणि असं फाकतं सुद्धा ठेवायचं नाही. जसं आहे तसं असं ठेवून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर शोल्डर मोजायचं. तो शोल्डर या बाहीपासून तर या बाहीपर्यंत, हे बघा, हे एवढं आपलं शोल्डर असतं. तर व्यवस्थित असं टेप ठेवायचा आणि शोल्डर मोजायचं. हे बघा, हे बघा 8.5 इंच. हे बघा, बरोबर ठेवू द्या. हे बघा,
सॉरी इथे 9 इंच आलेलं आहे आपलं शोल्डर. व्यवस्थित टेप आपण ठेवला नव्हता पहिल्या वर्षात, तेच सांगते तुम्हाला. व्यवस्थित टेप तुमचा ठेवला गेला पाहिजे. ब्लाऊज असं निमुळतं ठेवायचं नाही आणि फाकतंसुद्धा ठेवायचं नाही. 9 इंच तुमचं इथे शोल्डर आलं. 9 मध्ये 1 प्लस ॲड करायचं तर 11 इंच. ठीक आहे, सॉरी 9 मध्ये 1 प्लस ॲड करायचं तर होतं 10 इंच आणि 10चं अर्ध घ्यायचं आहे तुम्हाला इथे शोल्डर 5 इंच. ठीक आहे, तर 5 इंच इथं तुम्हाला तयार शोल्डर कटिंग करताना घ्यायचं आहे. ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला अजून परत समजून सांगते. तुमचं ब्लाऊजून शोल्डर आलेलं आहे 9 इंच. 9 मध्ये 1 प्लस ॲड करायचं तर झालं 10 इंच. 10चं अर्ध घ्यायचं 5 इंच. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा साईज. तर साईज कशी मोजायची ते बघूयात आपण. हे बघा, आता साईज असं आहे, असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं. तर बरोबर सर्वात आधी असं पकडायचं, हे बघा अशा पद्धतीने, आणि इथे टेप ठेवून घ्यायचा. आणि टेप हे बघा असा हलक्या हाताने हे बघा हे ब्लाऊज ओढायचं असं. हे बघा तुम्हाला अजून आधी ब्लाऊज ओढून दाखवते. हे बघा असं ओढल्या गेलं पाहिजे. इथे सुद्धा पकडून ठेवायचा टेप. हे बघा असं टेप पकडायचं आणि ओढायचं, आणि इथे सुद्धा असं पकडायचं. हे बघा 15.5 इंच. तर 15.5 इंच आपलं आलेलं आहे. 15.5चं डबल होतं 31 इंच. म्हणजे 31 इंच आपली साईज आहे. ठीक आहे, 31 आपली साईज आहे. म्हणजे 31 इंचाचं हे बघा. आता 31चा एक 4 भाग करायचे. तर 31चा एक 4 भाग किती येतो, तर 15.5चं डबल 2 भाग करून बघूयात. तुम्हाला अजून सोप्या पद्धतीमध्ये सांगते तुम्हाला मी. हे बघा 15.5, 15.5चे 2 भाग करा म्हणजे तेव्हा 31चे 4 भाग होतील. हे बघा 8 इंचला 2 लाईन कमी, 7.25 इंच. ठीक आहे, 8 इंचाला 2 लाईन कमी, एक भाग घ्यायचा असतो तुम्हाला. इकडून लिहू या बाजूला. ठीक आहे, 8 इंचाला 2 लाईन कमी. तर कमर कशी मोजायची, ज्या पद्धतीने आपण साईज मोजली, त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजायची. ठीक आहे, तर व्यवस्थित असं ठेवायचा टेप आपल्याला कमर मोजताना. हे बघा, आणि हलक्या हाताने ओढायचं आहे. तर 12 इंच. तर 12चं डबल होतं किती, हे बघा 24. म्हणजे 24 आपली कमर आहे. ठीक आहे, 24 आपली कमर आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर मार्जिन घेता तर हे बघा किती आलेलं आहे आपलं 12. 12चं 2 भाग करून बघा. तुम्हाला अजून 24चे 4 भाग करूस तर 12चे 2 भाग करायचे म्हणजे 6 इंच. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर कटिंग कराल तेव्हा तुम्हाला इथे 6 इंच मार्जिन घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 1 प्लस पाठीमागच्या डॉटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतं, तुम्हाला माहितीच असेल. आता बघा, आता मोजायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा बघा ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा गळा मोजला. ठीक आहे, आता बघा इथे ठेवायचा टेप असा तिरपा. तर 5.5 इंच तयार गळा पाहिजे आपल्याला. हे बघा असं व्यवस्थित ठेवा. ब्लाऊज 6 इंच. ठीक आहे, तर तयार पाहिजे 6. तर आपण घेणार आहोत 6.5 इंच. म्हणजे अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तयार गळा पाहिजे आपल्याला 6 इंच. तर घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच. तेव्हा तो तयार भेटेल आपल्याला 6 इंच. बाहीची उंची कशी मोजायची ते बघा. हे बघा अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. जर तुम्ही माप काढताना अशा पद्धतीने गळा मोजला असेल तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने मोजा. किंवा मग तुम्ही माप काढताना असं सरळ गळा मोजला असेल तर कटिंग करताना सुद्धा सरळच गळा मोजा. ठीक आहे, आता बघा बाहीची उंची. हे बघा बरोबर ठेवायचं असं टेप जिथून आपली बाही जॉईंट आहे तिथून. तर 4.5 इंच आपल्याला तयार बाहीची उंची पाहिजे. ठीक आहे, 4.5 इंच तयार बाहीची उंची पाहिजे. 4 इंच आणि अर्धा. ठीक आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. कटिंग करताना 5 इंच घ्यायचं आहे. तेव्हा आपल्याला 4.5 इंच तयार भेटेल. तर दंडघेर बघा, आता दंडघेर मोजायचा आहे. तर त्याच्यासाठी ब्लाऊजची बाही उलटी करून घ्यायची आहे आणि दंडघेर मोजायचा. बरोबर असा टेप ठेवायचा बघा. हे बघा अशा पद्धतीने आणि दंडघेर मोजायचा. 5.5 इंच इथे दंडघेर आहे. जेवढा आहे तेवढा इथे लिहून घ्यायचा 5.5 इंच. ठीक आहे, तर बघा पूर्ण ब्लाऊजचे आपले माप काढून झालेले आहेत. हे बघा मैत्रिणींनो, याच ब्लाऊजचे मी तुम्हाला आता माप काढून दाखवले. ठीक आहे, तर याच ब्लाऊजचं मी कटिंग कसं करायचं हे बघा. हा आहे आपला
मेन फॅब्रिक आणि हे आहे अस्तर. ठीक आहे, तर याच्यावर आपलं कटिंग कसं करायचं आहे डायरेक्ट कपड्यावर, हे सुद्धा मी हेच मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे, तर आपण याच ब्लाऊजचं कटिंग बघूया. हे बघा, या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग बघूयात आपण. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही सुद्धा बघूयात. तर या ब्लाऊजचा पाठीमागचा गळा डिझाईन असणार आहे, बाहीसुद्धा स्लीवसुद्धा आपली डिझाईन असणार आहे. तर आपण ह्या ब्लाऊजचं पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ बघूयात. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.